सबस्क्राइब करा PMJ चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करा नवनवीन रेसिपी सगळ्यात पहिले बघण्यासाठी। हॅलो फ्रेंड्स, PMJ's किचनमध्ये मी पूजा तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। खूप लोकांना सोया चंक्स आवडत नाही, पण व्हेजिटेरियन लोकांसाठी हे सोया चंक्स खूप चांगला सोर्स आहे प्रोटीनचा। म्हणूनच आज आपण प्रोटीनयुक्त सोया चंक्स सॅलड बनवणार आहोत। चला तर मग सॅलड बनवण्यास सुरुवात करूयात। इथे मी सॉस पॅन मध्ये पाणी गरम करायला ठेवले होते। यामध्ये आपण हाफ कप सोया चंक्स आणि थोडेसे मीठ घालणार आहोत। हे सोया चंक्स पाण्यामध्ये साधारणतः 2 ते 3 मिनिटे उकळून घेतले आहे मी। आता गॅसची फ्लेम बंद करावी। एका गाळणीच्या सहाय्याने हे पाणी गाळून घ्यायचे आहे व यावर थंड पाणी घालायचं आहे। हे सोया चंक्स गरम आहेत। थोडे थंड झाले की याला चांगलं स्क्वीज करायचं आहे, जेणेकरून सोया चंक्समध्ये पाणी राहायला नको। यानंतर एक मोठ्या वाटीमध्ये हे हाफ कप उकडलेले सोया चंक्स घालावे। त्याचबरोबर आपण यामध्ये एक बारीक कापलेली काकडी घालूयात। त्याचबरोबर बारीक कापलेला टोमॅटो घालायचा आहे, एक बारीक कापलेला कांदा, त्यानंतर एक बारीक कापलेली शिमला मिरची आणि एकदम बारीक कापलेली पालक घालावी। इथे तुम्हाला जे व्हेजिटेबल्स आवडत असतील ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। यानंतर मी शेंगदाणा, हिरवी मिरची, लसूण याची 1 टेबलस्पून पावडर इथे वापरणार आहे। त्याचबरोबर हाफ टीस्पून जिरे पावडर घालावी, हाफ टीस्पून पुदिना पावडर, चवीनुसार मीठ, 1/4 टीस्पून काळी मिरी पावडर आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालावी। यानंतर एकदम टेस्टी क्रीमी सोया चंक्स सॅलड बनण्यासाठी आपण 1/4 कप दही घालणार आहोत। दही वापरल्यामुळे हे सॅलड एकदम टेस्टी बनते। आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात। इथे आपले हेल्दी, टेस्टी, प्रोटीनयुक्त सोया चंक्स सॅलड बनवून तयार आहे। जर तुम्ही एखादा वेट लॉस प्रोग्राम फॉलो करत असाल तर तुम्ही हे सोया चंक्स सॅलड नक्की घरी ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी PMJ चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।